थँक्यू. किनवली समयरा क्रांतीवीर किनवली संघाच्या संघनायक आपण रिपोर्टिंग करा विनंती आहे. या पुढची मॅच एका बाजूने वळ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कुडूस अशी मॅच असणार आहे. वळ आणि कुडूस या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होईल आणि त्यानंतर पुढची मॅच किनवली आणि दोस्ती शहापूर या दोन संघांदरम्यान असणार आहे. किनवली आणि दोस्ती शहापूर या दोन संघांदरम्यान. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो
हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. अनिल आणि प्रणित ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल ट्रॅव्हल झालाय कव्हर रिजनला. धावा मिळतील 4. चौकार. तुम्हाला पाहायला मिळेल दशरथ खुपसे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती फलंदाज स्टेप आउट झाले आणि स्टेप आउट होऊन बिहाइंड द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. डॉट बॉल. गोलंदाज दशरथ. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल. ओव्हर पिच होता हा पॉली आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफ रिजनला. अप्रतिम टायमिंग. सरळ बॅटने फी मध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम. अनिल यांच्या बॅटमधून आला षटकार. 6 धावा. वरती दशरथ खुपसे यांच्यावरती आक्रमण केले फलंदाज अनिल यांनी. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. चौथा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळाला. पुढच्या बॉलवरती आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हा प्रश्न आता जरूर आहे. क्लीन बोल्ड. विकेट. फलंदाज तिथे बॅकलिफ्ट थोडीशी अँगल आले. बॅटचं एज लागून प्लेड ऑन झाले फलंदाज. पहिला बॉल बॅट वरती लागल्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन आदळला. एका फर्निचरला बॉलनं एका फर्निचरला आपण पाहिलं खरं तर स्लाइस होऊन गेला. दुसरं फर्निचर डिस्ट्रॉइड केलं. प्लेड ऑन. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. दशरथ खुपसे बॉलिंग ट्रॅक वरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज दशरथ. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. योगी. नवीन फलंदाज योगी मैदानावरती दाखल झालेत. 40+ क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय आणि खरं तर ह्या आठवणी आहेत आणि या आठवणी तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या स्मरणामध्ये राहतील. तुम्ही आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खरं तर ग्रामीण क्रिकेट खूप सारे खेळाडू खेळलेत आणि 40+ झाल्यावरती देखील तुमच्यातला क्रिकेटर नेहमी जागा राहिला पाहिजे. आपल्याला सर्वात आवडीचं काम करता यावं म्हणून 40+च्या स्पर्धा देखील आजकाल अलीकडे पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड. 1 ब्रिंग्स 2. आणखी एक फलंदाज त्रिफळा सीट. क्या बात आहे. गोलंदाज दशरथ खुपसे
इथे आणखी एक विकेट मिळवत आहेत फलंदाज बाद. झालाय धावपलकावरती धावा आहेत 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद आपल्याला काम करायचंय. त्या अनुषंगाने आपण सहकार्य करा. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती दाखल झालेत. बॅक टू बॅक विकेट येताना आपण पाहिलेत. 10 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल यांनी चौकारनं सुरुवात केली या डावाची. त्यानंतर डॉट बॉल आला, एक षटकार आला. त्यानंतर अनिल बाद झाले आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले होते योगेश, ते देखील शून्यावरती बाद झालेत. 5 बॉल फेस केले फलंदाज अनिल यांनी. आतापर्यंत प्रणित यांच्याकडे स्ट्राईक नव्हती आणि आता स्ट्राईक वरती प्रणित असतील. प्रणित आणि योगेश ही जोडी मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा आहेत 10. दशरथ खुपसे यांचं संमिश्र षटक पाहायला मिळालं. 2 विकेट तिथे आल्या. सुरुवातीला फलंदाजाने आक्रमण केलं परंतु नंतर गोलंदाज दशरथ खुपसे यांनी पलटवार देखील केलाय. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजनला फोर्स केलाय आणि बॉल जाईल 4 धावेंकरता. अम्मी अल्लानीकर चषक चौकार. धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एसपीएल या स्पर्धेचा उल्लेख आपण गाण्यामध्ये ऐकला. ऑन साइडला पुन्हा एकदा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. एकाच धावेची प्राप्ती होईल. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिडविकेटचे खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेले. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती. एसपीएल अर्थात सेंद्रून प्रीमियर लीग बिगेस्ट रायव्हलरी ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट, ती देखील एक मोठी स्पर्धा आणि सन्माननीय रामदोरे साहेबांचं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारं मैदान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा. खरं तर सकाळी वाऱ्याच्या पाडा गावामधून येणं झालं, तिथे डिजिटल स्कूल पाहायला मिळालं. शिक्षण ही काळाची गरज आहे आणि इतक्या दुर्गम भागामध्ये देखील डिजिटल शाळा आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण जो घटक विकासापासून वंचित आहे त्या घटकांना डिजिटल शाळेमध्ये शिक्षण मिळून उद्या या विभागामधून देखील काही अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आक्रमण स्क्वेअर लेग रिजनला आणि बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. योगेश चौधरी यांना आपण पाहतोय, त्यांच्या पॅटमधून षटकार आला. वय वर्ष 50 आहे. पाहून तुम्हाला विश्वास पटणार नाही, परंतु मैदानावरती सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये ते आहेत आणि सध्या गोलंदाजाला त्याने आक्रमणावरती घेतलंय. शॉर्ट मिड विकेट रिजनला चिक्की सिंगल इथे. ओ डायरेक्ट हिट. इट्स ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. अपील तर आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित असतील. इथे जर ही विकेट आली असती, बॅट ट्रॅक केली, चांगलं टेक्निक तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सौरव गांगुली यांना आपण पाहायचो, बऱ्याच वेळा बॅट ट्रॅक ते करायचे नाहीत आणि बऱ्याच वेळा ते धावबाज झाले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सौरव गांगुली यांना असं करताना आपण पाहिलं, बऱ्याच वेळा गांगुली धावबाज झाले. त्याच्यावरती टिप्पणी देखील आली होती की तुम्ही गार्डन मध्ये फिरता की काय.
अशी टिप्पणी देखील झाली होती, परंतु सौरव गांगुली यांना सवय नव्हती बॅट ट्रॅक करण्याची आणि बऱ्याच वेळा त्यामुळे ते धावबाद झाले. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे फलंदाजाने बॅट ट्रॅक केली होती. फुलर लेनचा बॉल, चांगला बॉल. यावेळेस लाईन मिस केली फलंदाजाने, फुटवर्क जास्त नव्हतं, खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 लॉस ऑफ द 2 विकेट. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला मिड विकेट रिजनला फोर्स केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 1 मध्ये 10 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये देखील एक चौकार, एक षटकार. पहा, पहिल्या बॉलवरती चौकार पहिल्या षटकामध्ये लागला होता आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार आला होता. सेकंड ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि तिसऱ्याच बॉलवरती एक्झॅक्ट षटकार आलाय. खरं तर हा योगायोग आहे, कोइन्सिडन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे कुडूस संघासाठी आम्ही कुडूसकर त्यांच्या विरोधामध्ये दोस्ती शहापूर संघ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी धावपलकावरती धावा 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ द 2 विकेट. 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप दाखल झालेत. बरीच चर्चा सुरू आहे, जास्त वेळ घालू नका चर्चेमध्ये ही विनंती आयोजकांच्या वतीने. आणखी बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आज. खरं तर बराच वेळ मध्ये बराच कालावधी गेला सामन्यांदरम्यान. पहिला बॉल लॉंग ऑन रिजनला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहे, सेल पकडतील आणि योगेश चौधरी यांना देखील आता माघारी परतावं लागेल. विकेट हली आहे योगेश चौधरी. नाव बॅक टू द पवेलियन. बॉलवरती संदीप इथे सफलता अर्जित करतायत. विकेट आली आहे. फलंदाज योगेश बाद झालेत. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती दाखल झालेत. प्रकाश आणि प्रणित ही जोडी मैदानावरती. ओ कमालीचा हा बॉल होता. परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. हवेमध्ये थोडासा कमी गतीने हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर फलंदाज चारोखाने चित्त होते, तिथे खोदून काढला अक्षरशः बॉलला. डॉट बॉल. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, माफ करा. क्लीन बोर्ड. 1 मोर विकेट. फलंदाज पुन्हा एकदा मे बी प्लेड ऑन झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक फलंदाज इथे मे बी प्लेड ऑन आहेत. यस, ॲज इट इज प्लेड ऑन झालेत. आणखी एक सफलता, फलंदाज बाद.
22 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप बॉलिंग ट्रॅकवरती. बॅक टू बॅक विकेट आल्यात. कडूस संघ थोडंसं अडचणीमध्ये. जे सुरुवातीला ॲक्सिलेटरवरती पाय ठेवला होता ना, तिथे आता थोडेसे अडथळे पाहायला मिळत आहेत. म्हणजे रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आणि फलंदाजी सुरू असताना येणाऱ्या विकेट, तिथे अडथळे निर्माण होतात. आणखी एक अप्रतिम बॉल आहे, अप्रतिम गोलंदाजी. तुम्हाला आत्मविश्वास तुमचा पाहायला मिळेल. खांदे तुमचे नेहमी सकारात्मक पाहायला मिळतील. ज्यावेळेस विकेट येतात त्यावेळेस जे जवळचे क्षेत्ररक्षक आहेत ते टाळ्या वाजवतात किंवा काहीतरी बोलत राहतात आणि मग समजतं की तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. हा फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि इथे देखील विकेट आली. आणखी एक फलंदाज बाद. कसं सामन्याचं देखील चित्र बदलत जातं. वातावरण सामन्यामधलं बदलत जातं. बॉडी लँग्वेज तुमची बदलत जाते आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम सध्या मोमेंटम त्यांच्या बाजूने. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती आलेत. एक विशाल भागीदारी बनवावी लागेल कडूस संघाला जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर. अप्रतिम गोलंदाजी संदीप यांची पाहायला मिळाली. आत्तापर्यंत एकही धाव नाही आणि विकेट मेडन पहिली पाहायला मिळेल का, हा प्रश्न आता सध्या खरं तर आपण पाहतोय ज्वलंत झालाय. कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला. संदीप डीप मध्ये बॉल गेलाय लॉंग ऑन रिजनला. एकच धाव या षटकामध्ये आली, त्या सोबत आल्या 2 विकेट. 3 विकेट आल्या पाठीमागच्या षटकामध्ये, माफ करा. एकूण धावफलकावरती धावा आहेत 23 आणि फलंदाज बाद झालेत 5. शशिकांत पाटोळे सर आमच्या सोबत आहेत. आज स्कोरिंग मध्ये जास्ती चुका होऊ दिल्या नाही माझ्या, कधी बॉल मोजण्यामध्ये मिस्टेक झाली नाही. 3 विकेट पाठीमागच्या षटकामध्ये आल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 23, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी, ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेट मेडनची देखील चर्चा सुरू होती, परंतु टीम मिटिंग खूप जास्ती करू नका. दशरथ खुपशे आणि कंपनी आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा, कारण घाई करणं ही काळाची गरज आहे. पंचांना देखील विनंती, खेळाडूंना पण इन्स्ट्रक्शन द्या. राम पाटोळे सर SPL चे आयोजक आहेत आणि सध्या अंपायरिंग क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी ते करतायत. खरं तर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटची सातत्याने जोडून राहिलं पाहिजे, हा प्रयत्न राम पाटोळे सरांचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या जोडीने पंचांच्या भूमिकेमध्ये. चला, विनंती आहे मॅच लगेच सुरू करा, जास्ती विलंब लावू नका. आमचे मित्र विशाल भोईर सरांना आपण पाहतोय. खरं तर हे देखील व्यक्तिमत्व असं आहे जे क्रिकेटशी जोडून राहण्याचा प्रयत्न विशाल भोईर यांनी देखील सातत्याने केलाय. त्यांच्या माध्यमातून खरं तर वॉटर फिल्टरिंगचा खूप मोठा व्यवसाय त्यांचा देखील आहे, परंतु क्रिकेट सोबत जोडून राहिलं पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न त्याने देखील केलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 23, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 5 विकेट. अमोल थोरात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 23. पहा ज्या पद्धतीने कडूस संघानं सुरुवात केली, असं वाटलं की उच्चांकी धावसंख्येकडे ते जातील, परंतु क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये क्रिकेटचा खेळ आणि तिथे वेळ बदलायला फार वेळ लागत नाही, हे चित्र पाहायला मिळालं. पुनरागमन केलं. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहेत आणि पुन्हा एकदा झेल तर टिपलाय, परंतु चेक केलं जाईल. बाउंड्री चेक केली जाईल. षटकार आहे. 6 धावा इथे मिळतील. झेल तर पकडला, परंतु तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये देखील
लाईव्ह टेलिकास्ट माऊली इव्हेंट त्यांच्या माध्यमातून देखील हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल देखील डाऊन दिले का खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. सफल लाईन मध्ये फलंदाज झाले होते. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 29. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. अपील झाली आहे. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक धक्का लागलाय या ठिकाणी. कडूच संघाला फलंदाज बाद. प्ले अँड मिस. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलच्या लाईन मध्ये बॅट कुठेही नव्हती. मुंबईच्या लँग्वेजमध्ये एक शब्द आहे तो पारंपरिकरित्या समालोचक वापरतात. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. मी देखील मुंबई क्रिकेट काही वर्ष जवळून पाहिलं. पोल केले बॉलला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक खूप वेगानं बॉल गेला. बंदुकीतून जशी गोळी निघते तसा हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे धावा मिळतील 4. चौकार असणार आहे. तेहतीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 लॉस ऑफ द 6 विकेट. तेहतीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 लॉस ऑफ द 6 विकेट. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते. कमालीचा बॉल. परफेक्ट एक्झिक्युशन. फलंदाजाला जास्त रूम दिला नाही. डॉट बॉल. गोलंदाज संदीप सेकंड स्पेल मध्ये आहेत. लीडिंग एज हवेत बॉल. क्षेत्ररक्षक अंदाज तर लावलाय परंतु बॉल खाली पोहोचतील अशी बॉडी लँग्वेज केव्हाही नव्हती. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती. असं म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे क्षेत्ररक्षकाचे पाय तुम्हाला जसे चालतात त्यावरून कळतं की हा कॅच पकडेल की नाही पकडेल. 35 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ द 6 विकेट. बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला समजून जातं की हा क्षेत्ररक्षक झेल पकडणार आहे की नाही पकडणार. 35 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आक्रमण. बॅट स्विंग तर खूप वेगानं पाहायला मिळालं. बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
इट्स मॅक्सिमम. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. मिड विकेट रिजनला फोर्स केलं बॉलला, फोर्सफुल हा स्ट्रोक. एकूण धावफलकावरती धावा आहेत 41 धावा धावफलकावरती, 41. लॉस ऑफ द 6 विकेट. हा षटकार खूप महत्वाचा होता. फलंदाज प्रणित सलामीला आलेत, अजून देखील मैदानावरती आहे. चौकारानं त्यांनी खातं खुललं होतं. 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत त्या 13 धावा. प्रणित अजून देखील मैदानावरती आहेत आणि प्रणित यांनी मात्र वेगळी प्रेरणा आतापर्यंत घेऊन ते मैदानावरती अजूनही थांबलेत. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिजनला थोडंसं फंबल झालं. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि धावबाची संधी आहे. स्ट्राईक बदलली गेली आहे. फलंदाज धावबाद तर झाले तिथे, परंतु जर फेकी थोडीशी लवकर केली असती तर हे चित्र कदाचित पाहायला मिळालं नसतं. थोडस स्लो पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टींना खरं तर जास्ती काळ महत्व नाही आहे. तुम्ही थोडेसे पाठीमागे पडलात, थोडेसे तुम्ही शांत झाला, स्थूल झाला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवे होतो. 42 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज अच्युत मैदानावरती दाखल झालेत. लॉस ऑफ द 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. लॉंग ऑफ रिजनला फोर्स केलाय सरळ बॅटने, लॉफ्टेड अप ड्राईव्ह. धावा मिळतील 4 फी मध्ये. हा चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत 46-46. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि कडूस संघ सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने त्याने देखील वाटचाल केली आहे. प्रणित कमालीची बॅटिंग करतायत. फुलटॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चाललाय आणि इथे देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हालाय चौकार. अंतिम बॉलवरती डावाला फिनिशिंग टच चांगला दिलाय. 50 धावा धावफलकावरती. 51 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी असेल. दोस्ती 11 शहापूर संघासमोर निर्धारित 5 षटकांमध्ये 51 धावा त्यांना बनवाव्या लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली कुडूस संघानं आणि लक्ष देखील सन्मानजनक ठेवलंय 51 धाब्यांचं. तर खेळाचं उत्तर अर्ध सुरू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, द व्हॉइस ऑफ शहापूर, मॅन फ्रॉम डोलखाम दत्ता फर्डे सरांचा आवाज खेळाच्या उत्तर अर्धामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद.
Lapur, and when he came here in around 3 or 4 years ago, still right now, he became the very favorable in Shahapur. So thank you very much for the contribution towards the Shahapur region. It's remarkable and we never forget. We appreciate it about your service. So we are moving. Dilipji More, second one Milinji Waimbe, third one highly respected Somnathji Khade, and last one JD Jesh Walimbe. These 4 members who gathered together to up entire Alyanikar and then produce a beautiful trophy which is known as Ammi Alyanikar Trophy 2025. Still today we are going to represent the 40 plus cricket in Ammi Alyanikar Trophy. So one team belongs of the Bhiwandi. The team is known as the World. Second team Ammi Kuduskar, which is belongs of the Wada, and Dosti 11 Shahapur. This is the home team of Shahapur. One team is belongs of the Kinauli. So many teams are participated over here and entertain to all the spectators, those who join Mauli live event in YouTube, and those who represented over here on the ground of Chhatrapati Shivaji Maharaj Kridangan. Thank you. तर सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो. 40 प्लसच्या क्रिकेटचा थरार आज बघितलं तर या ठाणे जिल्ह्यामधील नामवंत टीम्स या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्यात आणि त्यांनी प्रामुख्याने आम्हा शहापूरकरांच्या प्रत्येक रसिक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. ही मॅच बघितली तर इक्वली आम्ही कुडुसकर वर्सेस दोस्ती 11 शहापूर प्रतिष्ठेची लढाई आहे. या टीम्स प्रामुख्याने एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळलेल्या आहेत. प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत आणि एकंदरीत बघितलं तर टार्गेट चांगला ठेवलाय 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. आमचे दोन्ही ऑफिशियलचं मी कौतुक करेल. आमचे स्कोरर आमचे आदरणीय शशिकांत पाडोळे, आमचे आदरणीय रामदादा पाडोळे असतील, तदनंतर आमचा विशाल भोईर असतील, सतीश पाटोळे असतील. भरपूर मेहनत, भरपूर सहकार्य या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. 30 मध्ये करायचे आहेत 51. 51 required of remaining of 30 balls. Here it is. Dashrath, the striker batter Dashrath, and Amol. Dashrath Khubse, man from Hiv, Andad, and Amol Thorat, which is belongs of the Shahapur city. पंच आमचे निर्देशित करतायत की इट्स अ टाइम ऑफ द ग्रीन सिग्नल. षटक क्रमांक पहिला निरंजन. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायला गेले होते, ऑफस्टम्पच्या फारच बाहेर स्टान्स चेंज केला होता दशरथ खुबसे यांनी आणि पहिला चेंडू पंच निर्देशित करतायत. इट इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये श्री गणेशा झालेला आहे टीम दोस्ती 11 शहापूर संघाचा. टार्गेट आहे 30 मध्ये 51चं. आता टार्गेट असेल 30 मध्ये 50चं. ओ फुल टॉस आणि मला वाटतं बॅट्समन पूर्णपणे बीट झालाय. लेग स्टंपवरची यष्टी त्या ठिकाणी वाकवली गेली, लेग स्टंपची यष्टी त्या ठिकाणी उडवली गेली आणि अनएक्सपेक्टेड स्वतःच्या डोळ्यांवर देखील विश्वास नसेल दशरथ खुबसे सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू 40 प्लस क्रिकेटमध्ये तो शून्यावर परतलाय. अनबिलिव्हर डिलिव्हरी, completely destroying the leg stump and batsman completely
unexpected. He should be back to the pavilion with a clean bowl with the golden duck. सुरुवात झाली आहे. गोल्डन आणि गोल्डन विकेट मिळवली आहे. ज्या खेळाडूच्या नावावर आतापर्यंत हा पूर्ण हंगाम त्यांनी गाजवलाय त्या खेळाडूला शून्यावर परतवलाय. निरंजन, व्हॉट अ ब्रिलियंट बॉल, परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. परफेक्ट त्रिफळाचे झालेत. आता आलेत सुभाष गोदडे आलेत. 29-28 मध्ये 50 राहिलेत. 28 चेंडू आणि 50 धाबींची गरज आहे. सुभाष यावेळेस थांबून ऑन साइडला पोल केलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना आलाय चौकार. क्रिकेट इज नोन फॉर अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल महाभाष्य लिहिणारा ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो देखील एक वेळ विचारत पडेल की भविष्य काय लिहावं या क्रिकेटचं. कारण अनसर्टन ग्लोरियस गेम आहे. क्रिकेट इज नोन फॉर जेंटलमॅन गेम कारण प्रत्येक खेळाडू हा जेंटलमॅन असतो. ब्रिटिशांनी 16व्या शतकामध्ये या खेळाची निर्मिती केली. ओ प्लेड ऑन, फॅबुलस डिलिव्हरी, फॅबुलस क्विकर वन, भन्नाट वेग बघायला मिळाला. आतापर्यंत निरंजन जे बॉलिंग करत होते ते फक्त स्लोअर वन हाताळत होते परंतु आता एक क्विकर वन हाताळला आणि विथ द एक्स्ट्रा स्किट झाला चेंडू. बॅट्समनला जागेवर थांबवलं. डॉट बॉल. यावेळेस चेंडू बाहेर टर्न झालाय. विकेट येऊ शकते आणि व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. हॅट कॅप उडाली परंतु कॅच मात्र सोडली गेली नाहीये. याला म्हणतात कमिटमेंट आहे बॉस. 40+ क्रिकेट, 40+ क्रिकेट इज ऑल अबाउट टू एन्जॉय द लाईफ अँड स्टिल राईट नाव व्हॉट अ ब्रिलियंट कॅच इट टेकन. अनिल खरत इज द मॅन हु टेक्स अ सिंपल नॉट सिंपल, इट्स अ हाय स्टँडर्ड कॅच. आणि मला वाटतं पीटी शिक्षक असल्यामुळे त्यांचा स्टॅमिना आणि त्यांचा फिटनेस बघायला मिळतो. जबरदस्त हाय स्टँडर्ड कॅच बघायला मिळाली. शहापूरकरांचा दुसरा खेळाडू देखील परतलाय. आमच्या किनवलीकरांनी आम्हाला थोडं नाराज केलं. दोस्ती 11 शहापूर संघाकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ही मॅच जिंकू शकतात कारण भिवंडीकरांनी तर एक मॅच जिंकली. आता मी कुडूसकर हळूहळू मॅचला कंट्रोल करण्याच्या दृष्टीने पुढे पुढे येत चाललोय कारण धावा राहिल्यात आता 25 चेंडू आणि 46 ची गरज. ओ स्लाइस केलाय. क्रिकेट विथ द ब्रेन. इथे शिवाजी बेरे फक्त दिशा देत आहेत आणि अशा पद्धतीने चौकार आलाय. कधी कधी तलवार काढायची नसते तर मला वाटतं सुरीने पण काम होतं. शिवाजी बेरे म्हणजे तलवारीचा माणूस आहे परंतु आज त्यांनी बुद्धिचातुर्य दाखवलं आणि गरज होती फक्त दिशा देण्याची. ऑफस्टंपवर चेंडू बाहेर चालला होता, दिशा दिली. पॉइंट मधून चेंडू अतिशय सुईमधून दागा पेरावा या पद्धतीने निघाला आणि स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शिवाजी बेरेची बॅटिंग आज मात्र एक वेगळ्या धाटणीची बघायला मिळाली. गुड अप्रोच. चौकार. 24 मध्ये 42 ची गरज आहे. प्रति षटकामागे 10 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे. 6 चेंडू मागे 10 ची धावा बघितल्या तर जास्त नाही आहेत परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगू शकणार नाहीयेत. 24 चेंडू आणि 42 ची गरज. अमोल थोरात जोपर्यंत आहे, शिवाजी भेरे जोपर्यंत असतील तोपर्यंत दोस्ती 11 शहापूर संघ या मॅच मध्ये असेल. गोलंदाजी मार्कवर विशाल आलेत. विशाल 24 राईट आर्म ओव्हर द विकेट. विशाल यावेळेस स्टॅप केलाय. एक सिंगल प्राप्त नक्की होऊ शकते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता
गोलंदाजाने एक धाव प्राप्त केली अमोल थोरात, जे आमचे पोलीस बंधू आहेत, वेताळस्वामी संघाचे कर्णधार आहेत. आणि शिवाजी भेरे हे दसई गावाला बिलॉंग्स करणारे. दसई गावामध्ये अगदी बघितलं तर या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलं. नामदेव एलोने सांगत मिस टायमिंग, नजर लागली शिवाजी भेरे यांना आणि शिवाजी भेरे देखील तंबूच्या आशेला परतले. क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेल्यानंतर आपण बघू शकतो अक्रॉस दी लाईन गेले, थोडे शफल झाले. बॅटचा फेस अगोदर बंद केला आणि बॅटच्या अगदी बघितला तर उजव्या टॉप एजला तो चेंडू लागला, मिस लीड झालं आणि मिस एज लागून अगदी मिस टायमिंग झालं, हवेमध्ये गेला आणि इट्स अ फॅब्युलस कॉटन बॉल बघायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून टिपलाय आणखीन एक फलंदाज. दोस्ती 11 शहापूर संघाचा इथे तिसरा फलंदाज बाद होतोय. बावीस मध्ये 41 धाव्यांची गरज आहे. खूप चांगली बॉलिंग विशाल या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे बघायला मिळते. मी कुडुसकर या मॅचला अगदी बघितलं तर हळूवार पद्धतीने दोस्ती 11 संघाकडनं हळूवार पद्धतीने आपल्या टीमकडे घेऊन चाललेत. एक एक विकेट प्राइसलेस विकेट्स मिळवतोय. ओरफी चेंडू होता ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग दी कार्पेट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅप्टन होते त्या ठिकाणी. कॅप्टन एक सिंगल प्राप्त होईल. स्ट्राईकवर अमोल थोरात येतील. आता संपूर्ण जबाबदारी अमोल थोरातला घ्यावी लागेल. ज्या ज्या वेळेस पडझड झाली, एका बाजूने पडझड झाली आहे, एका बाजूने पाणगल झाली आहे, आता स्थिर उभं राहण्याची वेळ आली आहे अमोल थोरात यांची. यावेळेस मिस टायमिंग, फ्लाय होतोय, विकेट किपर पोहोचू शकले नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये सेफ झोन मध्ये पडला, त्यामुळे अमोल थोरात बचावले गेलेत. धाव मिळणार नाहीये. वन मोर डॉट बॉल, वन मोर प्रेशर created over here by Vishal from Mi Kuduskar. Still right now he controlled the bowling, he controlled the batter also. He has not given the chance to any batter for 4 or 6, or even the batsman has not succeeded to taking up the single and double also against of Vishal. 21 मध्ये 40 ची गरज. थांबून ऑन साइडला यावेळेस पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि एकच प्राप्त होणार. एक फिल्डिंग चांगली आहे, बॉलिंग डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग आहे मी कुडुसकर यांचं. आणि अशा पद्धतीने आत्तापर्यंत 5 मध्ये 3 दिल्यात आणि एक विकेट देखील प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये निरंजनने 9 दिल्या होत्या, 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले होते. स्लोवर वन ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्कोअर द विकेट, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन, कॅप्टनच्या आवाक्याच्या बाहेर आणि इथे आलाय एक क्लासिक पॅडल स्वीप चौकार. झाल्यात. धावा जरी मेंटेन ठेवल्या गेल्या नसतील तरी देखील मी म्हणेल ही मॅच अजून शहापूरकरांच्या हातामधून गेलेली नाहीये. मी कुडुसकर मॅचला जरी कंट्रोल करत असतील, परंतु क्रिकेट कधी काय होईल सांगू शकत नाही. आणि या मैदानाचं डायमेन्शन जर बघितलं, प्रॉपर कनेक्शन झाले तर चौकार षटकार येतात. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 18 मध्ये 35 चांगला क्रिकेट बघायला मिळतंय. हा प्लस पॉईंट या स्पर्धेचा राहिलाय. कारण 40+ क्रिकेट बघितलं तर बहुतेक खेळाडू ज्यांची प्रॅक्टिस नसते, एक मनोरंजनासाठी येत असतात. आपले सुखदुःख विसरून एक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हा 40+चा क्रिकेट असतो. ओ बॅकफुटला गेले, जागेवरनं फुटवर्क नव्हतं. इफ देर इज नो फुटवर्क इट विल नॉट एनी वर्क इन अ क्रिकेट. अमोल थोरातला जागेवर होते.
शेवटच्या क्षणी अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन बघितली तर बॉलर जे निरंजन आहेत ते हुशार आहेत, खूप हुशार आहेत. यावेळेस बाहेर ठेवलाय, परंतु लाईन थोडी बाहेर असल्यामुळे पंच निश्चित करतील. वाईट बॉल असेल. अबांतर स्वरूपात एक लागली. आता समीकरण असेल 17 झालेत. जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज असेल. 17 मध्ये 34. प्रति चेंडू 2-2 धावा. ओ स्विंग अँड मिस प्लेड ऑन, कम्प्लिटली प्लेड ऑन. क्रॉस बॅट शॉट खेळायला गेले. बॅट स्विंग आहे, बट देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन द बॅट अँड बॉल अँड वन डॉट बॉल. सुपर बॉलिंग, सुपर. निरंजन ओळखलंय बॅटरला आणि त्या पद्धतीने टाकतोय, चांगली बॉलिंग करतोय. रिवर्स खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. 2 धावा प्राप्त होतील. या 2 धाव्यांनी पुन्हा एकदा बदल झालाय. धावसंख्या धावफलक झाली 19 runs on scorecard, loss of 3, and this is the 3rd over in progress delivered by Niranjan. And still right now Niranjan is not expensive as compared to the any bowler, because all the bowler they are concede 4, 6, minimum 6 runs. प्रत्येक गोलंदाजाने इथे 4, 5, 6 अशाच धावा आतापर्यंत कन्सिड केल्यात, आतापर्यंत खर्च केल्यात. त्यामुळे खर्ची कोणी झालेला नाहीये, सगळे कंजूस बॉलिंग करतायत. ओ आणखीन एक प्लेड ऑन, आणखीन एक प्लेड ऑन आणि इथे अपील केली गेली आणि पंचांनी होकार दिलाय. बॅटची एज लागली गेली आणि व्हॉट अ ब्रिलियंट कॅच बिहाइंड द स्टंप. आणि जो महत्त्वपूर्ण खेळाडू होता अमोल थोरात, तो मोक्याच्या क्षणी बाद झालाय. मी कुडूसकर या मॅचला पूर्णपणे आता कंट्रोल करतोय. करतोय. ओ आणखीन एक, फक्त बॅट घुमवली जाते. बॅटचा फेस, बॅटचा स्पीड बघतोय, परंतु गोलंदाजाचं कौशल्य आम्ही बघतोय की किती हुशार बॉलिंग केली जाते निरंजन याच्या माध्यमातून. नॅचरली लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर टर्न केला जातोय विथ द एक्स्ट्रा बाउन्स, विथ द एक्स्ट्रा स्पीड, विथ द गुड लेंथ. त्याच्यामुळे बॅटर कोणी असो इथे डॉट बॉल खेळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स निरंजन या गोलंदाजाचा. यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, पोहोचू शकणार नाही. एक सिंगल मिळेल. खर्च जास्त झाले नाहीयेत. मी कुडूसकर यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये निरंजनच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 गडी बाद 20, म्हणजे प्रति षटकामागे असं पकडूया 6.50 च्या सरासरी धावा झाल्यात. 12 मध्ये 15.50 ने करायचेत. मॅच आता फार अवघड झाली आहे. 12 मध्ये 31 करावे लागतील. मी तर म्हणेल, don't give up, my dear friend, because if you have tried and have not won, don't give up, because if you are given up, then you will not succeed it. So try more, and you will. Today is a hard day. Tomorrow it will be a worse day, but day after tomorrow it will be a shine day for your life. म्हणजे आजचा दिवस खराब असू शकतो, उद्याचा दिवस अजून खराब असेल, एक दिवस चांगला दिवस येईल. याप्रमाणे तुम्हाला आक्रमण तर करावं लागणार आहे. शहापूरकरांनी मॅच जिंकायची असेल तर 12 मध्ये 31 करावे लागतील, नाहीतर मी कुडूसकर हे 51 धावांचं जे आव्हान आहे
आणि यापुढे मला वाटतं कोडुसकरांना लगेच मॅच खेळायची, लगेच खेळायचे वर्ल्ड संघाच्या समोर. वर्ल्ड संघाला म्हणजे भिवंडीकरांना खूप आराम भेटलाय, ते फ्रेश माइंडेड येतील आणि मी कुडुसकर खेळून गरम माइंडेड येतील. म्हणजे दे आर फायर्ड ऑलरेडी, दे फायर्ड. त्यांचा कोळसा जर बघितला तर ऑलरेडी गरम असल्यामुळे फायर करायला येतील आणि भिवंडीकर शांत पद्धतीने येतील. त्यामुळे एक आणि रुखसत सर पण म्हणाले संघ मालक आहेत आज त्यांची शोकांतिका आहे की एक्स्ट्रा खेळाडू घेऊन आले, त्यामुळे त्यांना आज एंट्री जरी मिळाली नसेल परंतु क्रिकेट चा आनंद ते घेत आहेत. 12 मध्ये 31ची गरज. यावेळेस आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धावसंख्या बलको लागेल. 12 मध्ये 30 धावांची गरज आहे. अच्युत आलेत, अच्युत गोलंदाजी मार्कवर अच्युत. हाईट वेस्ट साठी आणि रनआउट साठी एक रिव्ह्यू आहे, बाकी व्हाईट बॉल साठी नाहीये. 12 मध्ये 30 ऑनफिल्ड अंपायर सर जो डिसिजन असेल तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल, मान्य करावं लागेल, स्वीकृती करावी लागेल. 12 मध्ये 30 15.00 मॅच मध्ये झाले टर्न. 12 चेंडू 30 ची गरज, 21 लागल्यात. चला मॅचला खेळायचे, लक्षात असू द्या. 12 चेंडूमध्ये 30 करायचे. दोस्ती 11 शहापूर या संघाला. बॅटिंग मार्कवर आहे ज्ञानेश्वर विषे आणि गोलंदाजी मार्कवर बाउलिंग ट्रॅकवर अच्युत. लेफ्ट आर्म स्पीडी बॉलर. यावेळेस आणखीन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट ऑफ स्टंप अटॅक आणि विथ द एक्स्ट्रा स्पीड बॅट्समननी चार्ज केलं होतं पुढे, डान्सिंग डाऊन द विकेट. बट स्टील राईट नाव द बॉलर पिचिंग ऑन दी अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द बॅटर अँड बॅट्समन वॉज नॉट रिचिंग अप टू दी बॉल. डॉट बॉल. 11 मध्ये 30 ची गरज. बॅकफुटला जाऊन हार्ड पंच केला अलॉंग दी कार्पेट. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग. 2 धावींचं रूपांतर झालेलं आहे. 28 धावींची गरज आहे इथे 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि 28 धावा. 10 balls 28. हार्डले लेफ्ट आर्म पेसर असेल, स्पिनर असेल, मी कुडुसकरकडे असल्यामुळे धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेत, कारण नॅचरली एक अँगल होत असतो आणि रायटी बॉलरपेक्षा इफेक्टिव्ह लेफ्ट आर्म पेसर राहिलेत. स्पेशली वसीम अक्रम असायचे, इरफान पठाण असायचा, झहीर खान. यावेळेस ड्राईव्ह केलंय. लॉंग क्षेत्रामधून डीपमधून येतील. एक मिळाली आहे. एक धाव इथे दोस्ती 11 शहापूर संघाला जिवंत ठेवू शकणार नाही, कारण आक्रमणाची वेळ. प्रति षटकामागे तुम्हाला 15 करायचे, 12 मध्ये 15च्या सरासरीने करायचे. आता इथे धावा आल्यात 1 किंवा 2 या दुहेरी किंवा एकेरी स्वरूपामध्ये आल्या तर 15 पर्यंत पोहोचणं कठीण आहे. 9 मध्ये 27 ची गरज, म्हणजे 4 षटकार ठोकावे लागतील. 4 षटकार तर ठोकावेच लागतील. जर ठोकले नाही तर फार उशीर होईल. 9 चेंडू आणि 27 ची गरज. यावेळेस ऑन ड्राईव्ह फुलरचा चेंडू. यावेळेस आपण बघू शकतो बी शेप मध्ये खेळलेत. काउ कॉर्नर झोन मध्ये चौकार येईल. या चौकाराने आशा पल्लवित केल्यात दोस्ती 11 संघासाठी. संघर्षमय चौकार. आठ चेंडू आणि 23 धाब्यांची नितांत गरज असेल
दोस्ती 11 शहापूर संघाला मी कुडूसकर या संघासमोर खेळत असताना चांगली बॅटिंग. फुल टॉस ड्राईव्ह केली, क्रॅकिंग शॉट बघायला मिळालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. स्टॉप केलाय. गुड स्टॉप. इतक्या वेगाने बुलेट शॉट या ठिकाणी बघायला मिळाला होता. बॉटमहँडचा वापर केला होता त्यावेळेस आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मिळाल्यात. एक मिळाली. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 22ची गरज. 7 मध्ये 22 करायचे. मॅच आली आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 7 मध्ये 22ची गरज. 29 लागल्यात. 4 गडी बाद 29. अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकामधील. पुढे आले. ड्राईव्ह केली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. गुड फिल्डिंग. ग्राउंडेड फिल्डिंग बघायला मिळाली आणि अशा पद्धतीने जास्त मुडेबटके खेळू दिले नाही आहेत अच्युत यांनी आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 6 मध्ये करावे लागतील 21. ही मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज असेल. इथे महत्त्वपूर्ण नोंद एक सांगावीशी वाटते की कुडूसकरांनी काय केलं. एक तर शॉर्ट बॉल त्यांनी टाकलेच नाही. परफेक्ट वाईट यॉर्कर टाकले. लेफ्ट आर्म असल्यामुळे अँगल होत असताना जे बॅटर क्रॉस बॅटर गेले ते डॉट बॉल खेळले आणि जे बॅटर कनेक्ट करून गेले ते लॉंग ऑफला गेले आणि लॉंग ऑफला गेल्यामुळे त्या ठिकाणी एक धाव मिळाली. ही स्ट्रॅटेजी मी कुडूसकरांची बघायला मिळाली. स्पेशली तर असे बॉलिंगवर नियंत्रण नसणारे गोलंदाज जर 40+ मध्ये असतील तर ती टीम मी म्हणेल किती कमी धावा जरी केल्या तरी देखील बॉलिंगमध्ये समोरच्या टीमला भरपूर मोठी झुंज देऊ शकते. तुर्तास असं वाटतंय शहापूरकरांना खूप चांगली झुंज दिली आहे आणि मॅचला आपल्या बाजूने चांगल्या पद्धतीने ठेवलंय. परंतु तरी देखील मी म्हणेल 6 मध्ये 21 होऊ शकतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड और इन द एनी फॉर्म ऑफ द क्रिकेट बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल. या शब्दामध्येच काय आहे का मी हे करू शकतो कारण आय एम पॉसिबल. एव्हरी निगेटिव्ह थिंग इट हॅज हिडन अ पॉझिटिव्ह इनसाइड इट. नकारात्मक गोष्टीमध्ये सकारात्मकता लपलेली असते. फक्त ती शोधण्याची गरज असते आणि गरज ही शोधाची जननी आहे. त्या पद्धतीने आपण बघितलं तर खेळावं लागेल, करावं लागेल. केल्याने नाम होणार आहे. केल्याने तुम्हाला सन्मान मिळणार आहे आणि करावंच लागेल. आता वेळ आली आहे करण्याची. 6 मध्ये 21 एनी हाव यू शुड बी बोन द गेम कारण मिलियन्स ऑफ द पीपल दे आर वॉचिंग देअर मॅच. कारण शहापूरकरचे प्रेक्षक असतील त्यांना वाटत असेल शहापूरकर मॅच जिंकावी. वाड्याकरचे प्रेक्षक असतील, भिवंडीकरचे प्रेक्षक असतील त्यांना वाटत असावं की वाडा टीम म्हणजे मी कुडूसकर जिंकावी. तर प्रत्येकाला वाटतं परंतु मला तर असं वाटतं की क्रिकेट जिंकावं कारण आमच्यासाठी क्रिकेट महत्त्वाचं आहे. टॅप केलाय परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू हाताळतात. प्रत्येक बॉलिंग मिनिटवर केली जाते. बॅट्समनच्या फेवरमध्ये दिला जात नाहीये. बॅट्समनला शॉट कन्वर्ट करण्यापेक्षा शॉट बनवावा लागेल. हेलिकॉप्टर्स उडवावे लागतील परंतु सध्या हेलिकॉप्टर 30 सर्कलच्या आतमध्येच थांबवले जात आहेत. 5 मध्ये 20. फुल टॉस आला. कनेक्शन टायमिंग बेमिसल पाहायला मिळाली आणि फुल टॉसला डिपॉझिट केलंय. डीप काव कॉर्नर झोन मध्ये आलाय. दुधाच्या 6 धावा षटकात. एक यॉर्कर फुलटॉस कन्वर्ट झाला. 6 धावा आल्या म्हणून शेवटच्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह सारखं यॉर्कर स्पेशलिस्ट मला वाटत नाही कोणी असेल कारण जसप्रीत बुमराहचं स्वतःवरचा कंट्रोल. परंतु अंडर प्रेशर मॅच मध्ये यॉर्कर चेंडू फुलटॉस झाल्यानंतर 6 धावा येतात हे देखील बघायला मिळालं. 4 मध्ये 14 मॅच आली आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. 4 balls 14. दसई शहापूरकर असतील. शहापूरकरांचा बॅट्समन ज्ञानेश्वर विशे आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या ठिकाणी 6 लागल्या गेल्यात. बाळा खेळतोय या ठिकाणी 2 चौकार एका षटकारांची. 16 धावेंवर या बहुमूल्य 16 आहेत. फक्त आता 14 करायचे. 4 मध्ये 14 केल्या. आणखीन एक आता
2 चेंडू आणि 13 धावा, म्हणजे 2 मध्ये जर 12 आले तर सुपर ओव्हर नाहीये, कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे 1 धाव, 1 धाव, 1 रन विल बी शॉर्टन. ओ प्लेड ऑन. ज्ञानेश्वर माऊली प्लेड ऑन. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 मध्ये 13 इम्पॉसिबल आहे. 1 मध्ये 13 मॅच्युअर क्रिकेटरांच्याकडनं होणारी चुकी कमी प्रमाणात बघायला मिळते, कारण यांनी आपले केस का सफेद केलेत एवढ्या वर्षांमध्ये हे देखील बघायला मिळतं. वॉट अ मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने मी कुडुसकरांनी 51 धावा डिपेंड केला. 13 धावेनी पराभूत केलंय दोस्ती 11 शहापूर संघाला. आता मॅच असेल मी कुडुसकर वर्सेस वळ. शेळू माता 40+ वळ. तर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आम्ही पुरस्कृत करतोय. प्रणित ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 22 धावा वैयक्तिकदृष्ट्या आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट केल्या. टीम मी कुडुसकरांचा प्रणित ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रणित आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच मेडल आणि सन्मान प्रमाणपत्र आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या माध्यमातून जे दिलं जाणार आहे ते स्वीकारायचे. खूप सुंदर मॅच या ठिकाणी बघायला मिळाली. शहापूरकरांनी देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु भरपूर धावा 13 धावेनी ते पराभूत झाले. प्रणित आपण यायचं ही मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारण्यासाठी.